इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. पर्याय काय तुम्ही म्हणला की पर्याय आम्ही सगळे द्यायला तयार आहोत. जेव्हा राजसाहेबांची सत्ता होती तेव्हा पण तिकडे कुंभमेळा झालेला आणि आम्ही तिकडे उत्तम प्रकारे साधू संतांची काळजी घेऊन तिकडे सुरळीत पार पाडलेला. तो एकही झाड तुटलं नव्हतं. त्याच्यामुळे मला वाटतं की जर इच्छाशक्ती असेल तर आपण हे करू शकतो. आणि जर इच्छाशक्ती नसेल, जर तुम्हाला कोणाच्या तरी घशात घालायची असेल ती जमीन कुंभमेळा झाल्यावर, तर मला वाटतं काय होतं हे तुमच्या समोर आहे. मला वाटतं 5,000 ते 7,000 झाडं जे रस्त्यावरची पण कापतायत रस्ता मोठा करायला, कशासाठी? आपण 500 किलोमीटरचे रस्ते उत्तम केले, मध्ये झाड असेल तर त्याच्या भोवती रस्ते बांधले, पण उत्तम एक खड्डा नाही पडला पावसाळ्यात. त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे की करायची असेल आणि इच्छाशक्ती असेल तर होऊ शकतं. माझी फक्त एवढीच इच्छा आहे की जे काय करतायत तुम्ही ट्रान्सपरन्सी पारदर्शकतेने करा. समितीमध्ये आमच्या लोकांना घेऊन करा आणि त्या समितीमध्ये मी पण असणार. ठीक आहे. आज या ठिकाणी 115 दिवस जे रोज आज मान्य महापौर आणि उपमहापौर यांच्यावर आमची सर्व प्रकारची चर्चा झाली. त्या चर्चामध्ये आपण तपोवनातली झाडं म्हणजे तपोवन नाव, तपोवनातली झाडं, त्यातलं माईस सेंटर जे अजून पण पुढे GR निघाले त्याबद्दल रद्द झाल्याचा, आणि नाशिक शहरात जी रस्ता रुंदीकरणासाठी जे सगळ्या 5 विभागांमध्ये यांनी नोटिसा लावल्या आहेत, झाडं तोडण्याचा यांनी प्रस्तावित केलेलं आहे. त्याचप्रमाणे गोदावरी नदीचं प्रदूषण, कॉन्क्रिटीकरण या सर्व मुद्द्यांवर त्यांची चर्चा आली. मागे पण आम्ही एकदा आयुक्त मॅडम आणि महापौर मॅडम यांच्यावर चर्चा केली होती. त्यावेळेस महापौर मॅडम पण बोलले होते की आम्ही समन्वय साधण्यासाठी प्रशासन म्हणजे राज्य शासन आणि पर्यावरणप्रेमी नाशिककर यांच्यामध्ये आम्ही समन्वय साधू. तो समन्वय अजून कुठं घडलेला नाहीये. त्या अनुषंगाने हा मोर्चा होता. या मोर्चामध्ये त्यांनी आता आम्हाला परत एकदा आश्वासन दिलं की तुम्ही एक समन्वय समिती बनवू. आपण पर्यावरणप्रेमीची 10-12 नावं असतील आणि काही प्रशासनाचं नाव असतील. त्या अनुषंगाने आज संध्याकाळपर्यंत आम्ही ते नावं द्यायचे आहेत आणि पुढच्या 2-3 दिवसात सोमवार मंगळवारी ती प्रशासन आणि पर्यावरणप्रेमी यांची एक समन्वय मिटिंग करणार आहेत. आणि त्या मिटिंग मध्ये जी प्रस्तावित वृक्षतोड आहे किंवा तपोवनाचा जो विषय माई सेंटर आहे या सर्वांवर चर्चा करायची. आणि जर ही समन्वय बैठक जर पुढच्या हप्त्यामध्ये नाही झाली तर पर्यावरणप्रेमींतर्फे पुन्हा एकदा नाशिक महानगरपालिका असेल प्रशासनाविरोधात यापेक्षाही उग्र आम्ही आंदोलन करू आणि याचा वेळोवेळी पाठपुरावा करू. आणि यांच्या जोपर्यंत आमच्या मागण्या आम्हाला जोपर्यंत पूर्ण होत नाही, आम्हाला आमच्या प्रश्नांना उत्तर मिळत नाही, तोपर्यंत आम्ही हे आंदोलन असंच चालू ठेवू. NCM न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.